शहरात असलं की कसं होतं, गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत बनवायला पण मिळत नाही आणि खायला पण मिळत नाही. तर आज आपण एक नवीन ट्रिक वापरून वांग्याचं भरीत तयार करणार आहोत. या ठिकाणी वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. धुवून घेतलेले वांगी 2 फोडीमध्ये कापून घ्यायचे आहेत. तेल टाकून आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहेत. भाजून घेतलेली सगळी वांगी आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहेत व त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. जिरे घालायचे आहेत. बारीक चिरून घेतलेला भरपूर सारा कांदा घालायचा आहे. कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मसाले घालणार आहोत. मसाल्यांमध्ये घरगुती काळं तिखट घालते, हळद घालायची आहे व चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले अर्धा 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत व मसाला छान असा परतून घेणार आहोत किंवा शिजवून घेणार आहोत. या ठिकाणी मसाला शिजवून झाल्यानंतर स्मॅश करून घेतलेले वांगे घालून घ्यायचे आहेत. देठं तुम्हाला आवडत नसतील तर देठं काढून टाकली तरी चालतील. मला आवडतात म्हणून मी ठेवलेत. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. छान असं वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार झालेलं आहे. कोथिंबीर घालायची आहे व छान अशा ज्वारीच्या भाकरीबरोबर आस्वाद घ्यायचा. आवडल्यास लाईक करा.